सत्तेत आल्याशिवाय कामं होत नाहीत असं नागेश पाटील आष्टेकर यांनी म्हटलंय। 18 जूनपर्यंत आम्ही कुठेही गेलो नव्हतो असंही आष्टेकर म्हणालेले आहेत। मी आज आपल्या समोर 2-3 दिवसाच्या नंतर आज पहिली वेळ मी पोस्ट करत आहे। बऱ्याच दिवसापासून वेगवेगळ्या चर्चेला उधाण येत आहे। प्रथमतः तर मी तुम्हाला सगळ्याला सांगू इच्छितो की मी कोणावरही नाराज वगैरे होऊन गेलेलो नाहीये। उद्धव साहेबांवर तर मुळीच नाराज नाहीये। उद्धव साहेबांनी मला खूप प्रेम दिलं, त्याबद्दल दुमत नाहीये। आणि राऊत साहेब किंवा हे कोणती मोठी मंडळी जर कोणी बोलत असेल तर ते त्यांचा हक्क आहे। त्यांनी माझ्यावर खूप मोठं प्रेम केलेलं आहे, त्याच्यामुळे ते बोलतील, काय अडचणीचं नाही। माझ्या वडिलाप्रमाणे आहेत ते बोलले तर मला काही त्याच्यात वाईट वाटणार नाही। पण हे सगळं करत असताना 18 तारखेपर्यंत तरी आम्ही कोणीच कुठे गेलेलो नव्हतो। पण ज्या पद्धतीचं गैरविश्वास किंवा अतिरेक झाला बोलण्याचा, त्याच्यानंतर बऱ्याचशा मंडळीने विचार केला की आता तिथं थांबून सुद्धा काही फार उपयोग होणार नाही। आणि खरं सांगायचं तर आपण सर्वांना माहिती आहे की खूप दिवसापासून आपण पाहतोय की सत्तेशिवाय कुठलेही कामं कार्यकर्त्याचे होत नाहीये। त्यामुळे कदाचित या सगळ्या गोष्टीचा जे काही मी पाऊल उचललं त्याच्या मागचं एक मोठं कारण असू शकते की माझ्या मतदारसंघामध्ये विकास कामे करावं लागतील। लोकांनी खूप मोठ्या आशेनं मला निवडून दिलेलं आहे आणि मला त्यांची कामं करणं कर्मप्राप्त आहे। आणि तुम्हालाही माहिती आहे सगळ्याला की आपल्याला कुठल्याही प्रकारची निधी मिळत नव्हती। माझ्याकडं जे असणारे 5 कोटी रुपये जे MP लाडमधून मिळतात ते अतिशय अपुरे आहेत। आणि प्रत्येक गावात गेले की प्रत्येकाला काही ना काहीतरी अपेक्षा आहे। त्यांनी खूप मोठ्या आशेनं मला खासदार म्हणून निवडून दिलेलं आहे। तर मी यांची कामे कशी करायची किंवा निधी कुठून मिळवायचा किंवा मग लोकांची जी काही कामं असतील, मग तहसीलमधले असो, पंचायतमधले असो, नगरपंचायतमधले असो, नगरपालिकेतले कोणचे फॉरेस्टचे असो किंवा कुणाची कुठलीही जे काही कामं करायची असतील तर तुम्हाला सगळ्याला माहिती आहे की हे कामं होत नव्हते, सत्तेमध्ये असल्याशिवाय करता येत नव्हते। त्यामुळे हे पाऊल उचललं असेल। कदाचित बऱ्याच जणांना पटलंही असेल, बऱ्याच जणांना पटलंही नसेल। पण मी जसं सांगत असतो की जनता जनार्दन आहे आणि माझ्यावर खूप त्या लोकांनी सगळ्यांनी प्रेम केलेलं आहे, मला खूप मोठ्या आशेने निवडून दिलेलं आहे। आणि मी त्यावेळेस कदाचित मी म्हणत होतो निवडणुकीच्या आधी की मी तुमच्या सालानं मला ठेवा आणि मी तुमचं साल नेकीनं पार पाडेन। मी 2 वर्षापासून प्रयत्न करतोय, सगळं निष्ठेनंच आपल्यासोबत आहे, पुढेही राहणार आहे। पण मला काम तुमचे जर करायचे असतील, जर निधी जर आणायचा असेल, आपल्याकडे विकास जर आणायचा असेल तर सत्तेत जाणं हे कर्मप्राप्त आहे। आणि त्यामुळं हे पाऊल मी उचललेलं आहे। जसं मी बोललो होतो की आपल्या सालानी मला ठेवा, मी नेकीनं काम करेल, तसंच मी आजही बोलतोय की मी तुमचे नक्की नेकीनं काम करेल आणि माझ्यावर जी तुम्ही जबाबदारी टाकलेली आहे ते मी पूर्णपणे पार पाडेल। त्याबद्दल दुमत कोणी बाळगायचं कारण नाही आहे। आता बरीचशी मंडळी माझ्यावर खुश असू शकते, बरीचशी मंडळी माझ्यावर नाराज असू शकते। पण ज्यांना कळायला असेल की मी का गेलोय तर ते लक्षात घेतील। गेल्या जवळपास वडिलांनी राजकारण थांबवलं तसं 17 वर्षापासून तुम्ही मला ओळखता। मी तुमच्या सानिध्यात आहे, तुम्ही मला खूप मदत केली, खूप माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा टाकलात आणि तुम्हालाही माझा स्वभाव माहीत आहे। मी कुणालाही सोडणारा माणूस नाही आहे। एकटा अर्धवट गोष्टीमध्ये मी कधी पडत नाही, अर्धवट गोष्टी कोणत्याच करत नाही। माझ्यासोबत जी मंडळी 17 वर्षापासून आहे ते आजही आहे, मला सोडून कोणी गेलेलं नाही आहे। पण कामं होत नसल्यामुळं बरेचसे कार्यकर्ते नजीकच्या काळामध्ये पक्ष सोडून जाऊ लागले आणि कामं होत नसल्यामुळं माझाही म्हणजे पर्याय राहिला नव्हता माझ्याकडं। त्यामुळे मी हे निर्णय घेतला असेल तर काही जण नाराज असतील, काही जण खुश असतील। ठीक आहे, नाराज असले त्यांची मी नाराजी काढण्याचा नक्की प्रयत्न करेन। माझ्या कामातून, माझ्या कार्यातून, माझ्या विकास कामातून मी त्यांना मनवण्याचा प्रयत्न करेन, मी त्यांना रिझवण्याचा प्रयत्न करेन आणि माझ्या कार्यातून त्यांना मी नक्की एका दिवशी त्यांना चांगलं वाटेल आणि ते माझ्यावर खुश होतील असा मी प्रयत्न नक्की करेन। पण जर कोणी नाराज होतच असेल तर त्याला माझा पर्याय नाही। मी सगळ्यांना विनंती करणार आहे की माझ्यासोबत राहा, मला जशी पहिली साथ दिली तशी आताही साथ द्या आणि मी तुम्हाला कुठेही नाराज करणार नाही। मी सगळ्या गोष्टीचा विचार करून गेलो, मी कार्यकर्त्याचा विचार करून गेलो, मी पदाधिकाऱ्याचा विचार करून गेलो, मी सगळ्यांना समान
न्याय देण्याचा प्रयत्न करीन. मी सगळ्याला सोबत घेऊन चालण्याचा प्रयत्न करेन. मी कार्यकर्त्याला उभारी देण्याचा प्रयत्न नक्की करेन. आपण जे माझ्यावर विश्वास ठेवला होता, आजही विश्वास ठेवा. मी तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. आणि मी काय दुसरं कुठं गेलेलो नाही आहे. शिवसेनेतून शिवसेनेतच गेलेला आहे. विचारधारेला कधीही बाजूला टाकलेलं नाहीये. विचारधारा सोडून मी कधी वागलेलो नाहीये आणि पुढेही कधी वागणार नाहीये. मी शिवसेनेतच आहे, शिवसेनेतच राहणार आहे. त्यात काही दुमत नाही. विचारधारा मी नाही सोडलेली आहे बांधवांनो, तसे त्याची काही काळजी करू नका. पण काही मंडळी मी बघतोय की रागाच्या भारामध्ये काहीतरी असंविधानिक बोलतायत. माझी विनंती आहे आपल्याला, हात जोडून विनंती आहे आपल्याला, असंविधानिक नका बोलू. संविधानिक बोला. तुमचा राग करायचा व्यक्त व्हा, नक्की व्यक्त व्हा. मी जर कुठं चुकलो असेल तर माझ्यावर राग करणं तुमचा हक्क आहे. मला नक्की करा, पण असंविधानिक नाही. असंविधानिक बोलू नका, विनंती आहे आपल्याला. कारण कसं आहे की एकदा माणसाचे मन तुटल्याच्या नंतर पुन्हा जुटत नसतात. आणि बोलणं हे थोडंसं म्हणजे बोलणं हे शस्त्रापेक्षाही मोठं असतं. एकदा बोलून जातं माणूस, बोलताना पण पुन्हा त्याची भरपाई होत नाही. त्यामुळं कृपया विनंती आहे आपल्याला की असंविधानिक नका बोलू. बाकी आपल्याच गावच्या बाबळीन, आपल्याच गावच्या पोरी, आपण सगळेजण वापस एका जागीत असणार आहोत. सगळ्यालाच एकूण एकाच्या सोबत राहावं लागतं, काम करावं लागतं. आणि त्यातल्या त्यात मी आपल्याला सगळ्याला सांगितलेलं आहे की मी आपला ऋणी आहे. माझ्यासोबत जर कोणी यायचं नसेल तरी मी कोणाला आग्रह करणार नाही आहे. नका येऊ, पण मी तुमच्यासोबत आहे. तुम्ही माझ्यासोबत जसं होतात तसं मीही तुमच्यासोबत आयुष्यभर राहीन. 3 वर्षासाठी नाही, मी आयुष्यभर तुमच्यासाठी राहीन. तुम्ही जरी मला काही माझ्यासोबत आले नसेल, मी तुमच्यासोबत नक्की राहीन. आणि त्याच्यासाठी काही कुठल्याही गोष्टीची शंका करण्याचं काही कारण नाही आहे. पण जसं जरी बोलणं आहे ते थोडंसं आपण टाळलं पाहिजे असं माझं मत आहे. बाकी कसं आहे की बरेच लोक वेगवेगळी भाषा करतायत. असं झालं तर तसं, तसं झालं तर तसं. राऊत साहेब आमचे काल परवा म्हणले की झोडून काढू, हे करू, ते करू. तर ठीक आहे, मोठे माणसं आहेत, माझ्या वडिलाप्रमाणे आहेत, त्यांना काही बोललं तरी चालते. त्यांनी म्हणू द्या, हरकत नाही. पण कसं आहे, झोडायला तोडायला कोणीच कोणाच्या ऊन कमी नसते. या सगळ्या गोष्टीचा विचार करूनच माणूस सगळ्या गोष्टी करत असतो. कदाचित. तर नागेश पाटील आष्टेकर यांनी दिलेली ही प्रतिक्रिया आपण बघितली. विकासासाठी जातोय असं त्यांनी म्हटलेलं आहे. या सगळ्या संदर्भाने बोलण्यासाठी सध्या उभाठाच्या नेत्या किशोरी पेडणेकर आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. किशोरीताई, तुम्ही जय महाराष्ट्रावर ही आष्टेकरांची प्रतिक्रिया पाहिली असेल. ते म्हणतात की शिवसेनेमधून शिवसेनेमध्येच जातोय, विकासासाठी जावं लागतंय असं त्यांनी म्हटलंय. मी तुम्हाला अगदी शांतपणे, नम्रपणे सांगेन, निधी न देणं, निधी न देता कोंडी करणं, निवडून आलेल्या खासदाराला निधी न देणं, संसदमध्ये नुसतं जाऊन प्रश्न मांडून होत नाही, हे जर आमच्या सत्ताधाऱ्यांना कळत नसेल तर हा राष्ट्रद्रोह आहे. एखाद्याला नामोहरण करायचं, ईडी काडी बिडी लावायची, नाही ऐकत निधी कमी करा आणि मग त्यांचीच लोक जप्तेच्या जप्ते घेऊन ऑफिसमध्ये जायचं. आमचं हे काम आहे, आमचा हा कामाला 50 लाख लागणार आहेत, आमच्या कामाला 20 लाख लागणार, आणि निधीच नसेल तर त्याला मेटाकुटीला आणायचं. मेटाकुटी आपल्या महापालिकेत पण आता घडलंय ना. गेल्या 4 वर्षात महापालिकेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातला एका पण नगरसेवकाला पैसे नव्हते, पण तेच शिंदे गुट आणि भाजप यांना पैसे मिळत होते. कोटीच्या कोटी उड्डाणी केले, पण कामं नाही झाली. जनता कशी विचारणार? जनता सांगते आम्ही मतच नाही यांना दिलं, तरी मताच्या पेट्या भरतायत. किती किती हा सगळा या राज्यात नाही, या देशात राज्यद्रोह, राष्ट्रद्रोह चालू झालेला आहे. किशोरीताई, आता नागेश पाटील आष्टेकर म्हणतायत की जनतेनं मला आशेनं निवडून दिलंय, त्याच्यामुळे त्यांचं काम करण्यासाठी मला शिंदेकडे जावं लागणार. जावं लागणार ही एक पळवाट आहे. निधी न दिलेल्याची मोठी पळवाट आहे, पण ती सत्य पण आहे. निधी देतात नाहीत आणि ह्यांना आता पुढे निवडून आलं पाहिजे. पुढे म्हणजे लोकांना कानाला, डोळ्याला ते सगळं नित्याचं झालेलं आहे. या सगळ्यामध्ये आष्टेकर म्हणतायत किशोरीताई की असंविधानिक कोणी बोलू नये. राऊत साहेब बोलतायत तर त्यांनी बोलू नये असंही त्यांनी म्हटलंय.
मला एक सांगा, आमच्या निशाणीवर तुम्ही निवडून येणार हं. आणि ज्या असंविधानिक, मी तर म्हणते राष्ट्रद्रोह करताय. असंविधानिक संविधान कोणी शिकवायचं? जे संविधानाची मोडतोड करणार त्या लोकांनी आम्हाला सांगायचं संविधानिक बोला. काय अहो आष्टीकर, अहो गेले हो, बरे नव्हे हो, एवढं संविधानी होईल? अहो संताप मतदाराचा होतोय, मतदार व्यक्त होतोय, हं. पण व्यक्त होऊन करणार काय? हे असे बोलणार, संविधानाची मोडतोड करतायत, केसेस टाकतायत. ठीक त्याच्यामुळे हा राष्ट्रद्रोह चालू आहे. ठीक. किशोरीताई, धन्यवाद. आपण जय महाराष्ट्राकडे आपली प्रतिक्रिया नोंदवली त्यासाठी. उभाटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर ह्या आपल्याशी बोलत होत्या. आपण बघितलं नागेश पाटील आष्टीकर यांची शिवसेनेमध्ये जाण्यासंदर्भातली ही पहिली प्रतिक्रिया समोर आली आणि त्याच्यानंतर किशोरी पेडणेकर यांनी दिलेली ही प्रतिक्रिया होती. विचारधारेला बाजूला ठेवत नाही, शिवसेनेतून शिवसेनेतच जातोय, सत्तेत आल्याशिवाय काम होणार नाही, लोकांनी फार विश्वासानं निवडून दिलंय, त्यामुळे त्यांची कामं व्हावीत, त्यांच्या विकासासाठी निधी मिळावा म्हणून मी जातोय, असं नागेश पाटील आष्टीकर यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हटलेलं आहे. केवळ विकासासाठी आपण हा निर्णय घेत असल्याचं सुद्धा नागेश पाटील आष्टीकर यांनी सांगितलेलं आहे. बंडखोरीनंतर आष्टीकरांची ही पहिली प्रतिक्रिया समोर आली. जय महाराष्ट्रावर आपण हा एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ नुकताच पाहिला. विचारधारेला बाजूला ठेवलेलं नाही, शिवसेनेमध्येच गेलोय असं आष्टीकर म्हणतात. तर दुसरीकडे हा सगळा राष्ट्रद्रोह आहे. जाणीवपूर्वक खासदारांना निधी दिला जात नाही, त्यांची कोंडी केली जाते, त्यांच्या मागे ईडी लावली जाते आणि त्याच्यानंतर पक्षामध्ये प्रवेश करायला लावला जातो, असा दबाव टाकला जात असल्याचा आरोप नुकताच उभाटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी जय महाराष्ट्राला प्रतिक्रिया देताना केलेला आहे. बंडखोरीनंतर नागेश पाटील आष्टीकर यांची ही पहिली प्रतिक्रिया आपण नुकताच पाहिली. उभाटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत, त्यांच्याशी बोलूयात. सुषमा अंधारेजी, नागेश पाटील आष्टीकरांची ही पहिली प्रतिक्रिया या बंडखोरीच्या निर्णयानंतरची आपण बघतोय. ते म्हणतात की सत्तेत आल्याशिवाय विकास होणार नाही, जनतेनं विश्वासानं निवडून दिलंय, त्यामुळे निधी गरजेचा आहे, त्यामुळे जावं लागतंय शिवसेनेत, शिवसेनेतून शिवसेनेमध्येच गेलोय असं ते म्हणतात. नाही, मी हे समजू शकते की ते शिवसेनेतून शिवसेनेमध्ये गेलेत वगैरे, ही सगळी विधानं मी समजू शकते. इव्हन त्यांच्या यासुद्धा मताशी मी सहमत आहे की निधी मिळत नव्हता. कारण हे बावनकुळे असतील, राणेंची पोरं असतील, एकनाथ शिंदे असतील, उदय सामंत असतील, या सगळ्या लोकांनी हे पब्लिकली असंख्य वेळा बोलून दाखवलेलं आहे की आमच्या सोबत आला तर निधी कमी पडणार नाही, पण आमच्या विरोधात गेला तर मात्र निधी मिळू दिला जाणार नाही. हे मतदारांना त्यांनी ठणकावलेलं आहे, हे नेत्यांना ठणकावलेलं आहे. त्यामुळे आर्थिक कोंडी होते आणि मग मतदारसंघात सर्व्हाइव्ह कसं करायचं हा प्रश्न त्या सगळ्या लोकांवर असतो, हे मी अगदीच समजू शकते. पण ही आर्थिक कोंडी काय एकट्या आष्टीकरांची, संजय दिनाची होते का? ही आर्थिक कोंडी राजाभाऊ वाजेंची होते, अरविंद भाईंची होते, अनिल देसाईंची होते, किंवा अशी आर्थिक कोंडी ही राष्ट्रवादीच्या सुद्धा आमदार खासदारांची होतेच की. त्यामुळे हे कारण किती पर्याप्त द्यायचं? अशी आर्थिक कोंडी ही काँग्रेसच्याही खासदारांची होते, त्यामुळे हे कारण किती खरं आहे? त्यामुळे म्हणजे आर्थिक कोंडी व्यतिरिक्त आणखी त्याच्या मागे कारण आहे असं तुम्हाला म्हणायचंय? नाही, त्यांनी कितीही कारणं सांगितली ना तरी 18 तारखेच्या आधी नाही, मार्च महिन्यापासून यांच्या बैठका चालू आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या खोटं बोलण्याला काय अर्थ आहे? त्याला काय अर्थ उरतो? हे सगळी नाटकं आहेत, मला काही अर्थच नाही. या सगळ्या संदर्भात प्रतिक्रिया देताना सुषमा अंधारेजी, नागेश पाटील आष्टीकर म्हणतात की राऊतांनीच असंविधानिक बोलू नये, ते जे म्हणतात ते त्यांना पटत नाही असं म्हणतात. काही तांत्रिक अडचणी आहेत. आपल्याशी सुषमा अंधारेजी बोलत होत्या. आर्थिक कोंडी खासदारांची केली जाते आणि त्यानंतर असे पक्षप्रवेश होण्यासाठी दबाव टाकला जातोय असं सुषमा अंधारे यांनी म्हटलेलं आहे. एकीकडे बंडखोरीचा निर्णय घेतल्यानंतर नागेश पाटील आष्टीकर यांची ही प्रतिक्रिया समोर आली.